राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन्स. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास 1000 रुपयांचा दंड. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर. कामधेनू दत्तक ग्राम योजना प्रभावीपणे राबविणार, उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांची माहिती. मनपा पोटनिवडणुकीदरम्यान दारू विक्री बंद. मातोश्री प्रतिष्ठान कॅम्पसमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी. आता बातमीपत्र विस्ताराने. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे आता चांगलेच महागात पडणार आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाबद्दल असलेला दंड आता थेट 1000 रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याशिवाय सुट्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी, रेस्टॉरंटमधील विशेष स्मोकिंग झोन काढून टाकणे असा प्रस्तावही सरकारने मांडला आहे. केंद्र सरकारने धूम्रपान विरोधी कायद्याने कठोर बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या संदर्भात सरकार समिती काही शिफारशी केल्या होत्या, मात्र शेतकरी आणि तंबाखू उत्पादक उद्योगाशी संबंधित लॉबीच्या दबावाखाली सरकार या शिफारशी मंजूर करणार नाही अशी चर्चा होती. मात्र या दबावाला झुगारून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या शिफारशी स्वीकारल्या आहेत. यामध्ये तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्री करण्यामध्ये 18 वर्षाखालील व्यक्तींचा समावेश न करणे, तंबाखूजन्य पदार्थाच्या खरेदीसाठी किमान 18 वर्षावरून 21 वर्ष करणे, सुट्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी टाकणे अशा कठोर नियमांचा समावेश आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लोकांकडून सूचनाही मागवल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत निवडणूक विभाग जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून जुलै ते डिसेंबर 2015 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळेच नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानुसार गुरुवार 15 जानेवारी 2015 रोजी प्रारूप प्रभाग रचना करून मंगळवार 20 जानेवारी 2015 रोजी प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देण्यासाठी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना अधिकृत करण्यात आले आहे. त्यानंतर बुधवारी 28 जानेवारी 2015 पर्यंत संबंधित ग्रामपंचायतीमध्ये नियम 4(4)(अ), 4(ब) नुसार आरक्षणाच्या सोडती व प्रभागाचे आरक्षण करण्यात येणार आहे. गुरुवार 29 जानेवारी रोजी प्रारूप प्रभाग रचना व आरक्षण नमुनाबाबत प्रसिद्ध करतील. त्यावर फेब्रुवारी 2015 पर्यंत हरकतीवर निर्णय घ्यायचा आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या कामधेनू दत्तक ग्राम योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी दिली आहे. योजनेचा निधी जिल्हा नियोजन समितीस परत जाणार असल्याची माहिती काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती दिलीप धोंडगे यांनी त्यांच्या कक्षात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनीही यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबसिंह राठोड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी MU गोहत्रे, तांत्रिक अधिकारी संतोष देशमुख तसेच सर्व पशुधन विस्तार अधिकारी यावेळी उपस्थित होते. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईव्हचे सायंकाळचं बातमीपत्र. नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी व रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच. शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल. थालीची वेळ सकाळी 11 ते 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत. किटी पार्टी, गेट टुगेदर पार्टी, लग्न, वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला. दुर्वांकुर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सोबतीला. एक वेळेस नक्की भेट द्या. संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर, कुटुंब फॅशनच्या बाजूस, वजिराबाद, नांदेड. संपर्क 992102 2221, 9850 22 22 21, 9970 94 33 87. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स,
सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 7350625656. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर नांदेड. संपर्क 7350625656. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 9423035035. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्रमांक 15 पोट निवडणूक 2014 साठी 29 जून रोजी मतदान व 30 जून रोजी मतमोजणी होत आहे. सदर निवडणुकी संदर्भात होत असलेल्या मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पडण्यात मदत व्हावी, शांतता व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये याकरिता मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे कलम 142 अन्वये प्राप्त अधिकाऱ्याचा वापर करून जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी शुक्रवार 16 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजेपासून शनिवार 17 जानेवारी रोजी मतदान प्रक्रियेचा आधीचा दिवस व रविवार 18 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया होईपर्यंत तसेच सोमवार 19 जानेवारी रोजी मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी होईपर्यंत नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील CL3, FL2, FL3 परवाना कक्ष मनपा पोटनिवडणूक मतदान मतमोजणीसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. 19 जानेवारी रोजी मतमोजणीच्या दिवशी केंद्रापासून 20 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपके, फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खासगी वाहन, संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे. हा आदेश मतदानाच्या दिवशी रविवार 18 जानेवारी रोजी मतदान सुरू झाल्यापासून मतदान संपेपर्यंत व सोमवार 19 जानेवारी रोजी मतमोजणीच्या दिवशी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत त्या परिसरात अंमलात राहणार आहे. जिजाऊ यांची जयंती मातोश्री प्रतिष्ठान कॅम्पस मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. मातोश्री ग्रुप ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्या सौ चिद्रावार यांच्या हस्ते जिजाऊच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी रजिस्टर मेजर जवान, विश्व भारती तंत्रनिकेतनचे प्राचार्य शहाजी देशमुख, उपप्राचार्य बीबी पांचाळ, जनसंपर्क अधिकारी DG शिंदे व कॅम्पस मधील कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा आदर्श समोर ठेवून मुलामुलींवर चांगले संस्कार करावेत, ज्यामुळे चांगली पिढी निर्माण होईल, असे प्रतिपादन प्राचार्य चिद्रावार यांनी केले. आजच्या युगात जिजाऊ यांच्या संस्काराची खरी गरज असल्याचे डॉक्टर चिद्रावार म्हणाल्या. राष्ट्रमातेच्या जयंतीनिमित्त मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ जयश्री कामाजी पवार, विश्वस्त कामाजी पवार, सचिव व्यंकट चारी, संचालक अंकुशराव मोरे, कॅम्पस संचालक डॉक्टर PD जाधव यांनीही शुभेच्छा दिल्या. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास 1000 रुपयांचा दंड. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर. कामधेनू दत्तक ग्राम योजना प्रभावीपणे राबविणार, उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांची माहिती. मनपा पोट निवडणुकी दरम्यान दारू विक्री बंद. मातोश्री प्रतिष्ठान कॅम्पस मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.